माढा लोकसभेसाठी भाजपाचे ठरले, पण शरद पवार कोणती सुंठी सोडणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष। माढा लोकसभा मतदारसंघ हा काही काळी शरद पवार यांचा बालेकिल्ल्यास असलेला मतदारसंघ हा आता भाजपच्या घशात आहे। 2024च्या निवडणुकीसाठी भाजपाने पुन्हा एकदा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी देऊन पुन्हा एकदा रिंगणात उतरले। निंबाळकर यांचे वरिष्ठ पातळीवर व केंद्रामध्ये चांगले संबंध आहेत असे बोलले जाते, परंतु यावेळेस भाजपातीलच 2 उमेदवार इच्छुक होते। यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यामध्ये तिकिटासाठी चुरस लागली होती। भाजपाने धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्या यादीत नाव जाहीर केले। 2019चा माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखाहून मताधिक्य देऊन मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना निवडून आणले, परंतु यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेतून इच्छुक होते। मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे भावी खासदार असे ठिकठिकाणी बॅनर लावले होते। भाजपाने सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्याला डावलून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाकडून तिकीट दिले। आता मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार व ते भाजप पक्षावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे। शरद पवार गटाकडून माढाचा चकणी सुरू आहे। लोकसभेसाठी कोणता तगडा उमेदवार देणार याची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। शरद पवार गटाकडून महादेव जानकर यांच्या नावाच्या चर्चेला सूर आहे, परंतु महादेव जानकर हे परभणी व माढ्यातून अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे। महादेव जानकर यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपाने निंबाळकर यांचे तिकीट फायनल केल्याने माढा मतदारसंघातून इच्छुक असलेले मोहिते पाटील यांच्या नाराजीचा सूर मात्र येत आहे। अद्याप शरद पवार गटाकडून माढा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर झालेला नसून मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मात्र हातात तुतारी धरलेली आहे। नाराज असलेले मोहिते पाटील यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसून ते तुतारी धरतील का याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार कोणाच्या हाती तुतारी देणार आणि कोणती सुंटी सोडून गेम चेंजर होणार का याची उत्सुकता माढा मतदारसंघाला लागलेली आहे।